3 नंबरच्या प्लॉटमध्ये चालले. ही मंचिंगची पन्नी उरली होती, म्हणलं डुकरानं वाट केली एका साईडनं तर लावायची. म्हणलं 3 नंबरच्या प्लॉटमधून असं एका कडीनं जावा, जिथं वाट केली का डुकरानं तिथं लावा म्हणलं, म्हणजे डुकर याला भिवून पळतंय. हा 3 नंबरचा प्लॉट आहे. इकडे पाणी पण भरपूर झालंय. मंचिंगच्या खाली पूर्ण पाणी उतरलंय. म्हणजे आज यारमा लाईट होती ना, आज दिवसभर लाईट असल्यामुळे पूर्ण कलिंगडाला मस्त पाणी पडले. मंचिंगच्या खाली पण पाणी उतरले. म्हणलं जाऊन यावं एकदा 3 नंबरच्या प्लॉटमध्ये आणि एका साईडने हे लावून पण यावा, म्हणजे काय होईल डुकराला जायला वाट रस्ता राहणार नाही. ग्लास पडलाय खाली, ग्लास पडलाय मच्छरकाईचा ग्लास खाली पडलाय, मच्छरकाईचा ग्लास. यामध्ये मच्छर पण त्यात लावते मी, असं साईडला लावावं लागते म्हणजे यामध्ये मच्छर काय पडतात त्यामध्ये लावते साईडला मी. तर कॅरी बॅग लावायची, पन्नी लावायची, डुकराला जिथून वाटाय का त्या साईडनं लावायची. कलर पण छान वाटायला या प्लॉटचा. म्हणजे आता 5 वाजले तर आणि 5 वाजता लई मस्त वाटायला कलर कलिंगडचा पण आणि वेलाचा पण खूप छान दिसायला. आणि इकडं कलिंगड पण चांगलेच पोचले तर मोठमोठ्याला झालेत कलिंगड, मोठ्याला झालेत कलिंगड या साईडला 2, 3, 4, 5 किलोपर्यंत गेलेत कलिंगड. आणि माल पण भरपूर लागला ह्या प्लॉटमध्ये. क्वालिटी पण एकच नंबर आणि क्वांटिटी पण एकच नंबर. कापलं तर लाल, खूपच छान, एकच नंबर माल लागलाय. हे पायते पण साईज खूप मोठी झाली, एका जाग्यावर 2 लागले तर, आणि खूप मोठाली पण साईज झाली, खूपच मोठी साईज झाली खूप. आणि हे छोटं आहे आणि हे मोठं आहे. किती मोठं वाटायले, मस्त वाटायले. 5-6 किलोचं आहे कलिंगड. 5-6 किलो कापलं तर सरायचं पण नाही, इतक्या फोडी होत्या, त्याच्या भरपूर फोडी होत्या आता कापलं तर. आणि इकडं मस्त माल लागलाय. इकडं पण दाट कलिंगड लागले तर, फक्त इकडं रान झाकलं नाही कारण की इकडं अंतर आहे का, अंतर जास्त झालंय. 2 नंबरच्या प्लॉटमध्ये 5 फुटाचं अंतर आहे आणि 3 नंबरच्या प्लॉटमध्ये 6 फुटाचं अंतर केलं, त्यामुळे आपलं रान पूर्ण झाकलं नाही. इकडं मस्त वाटायला हिरवेगार दिसायला तर वेल पण इकडं सुकले नाही, काय नाही याला, म्हणजे याला कलिंगडाला उन्हानं काहीच झालं नाही, उन्हानं काहीच झालं नाही. इथे पण किती मोठी साईज आहे कलिंगडची, खूपच मोठी साईज आहे. इथे पण किती मोठी साईज आहे, किती छान दिसायले, खूपच छान दिसायले कलिंगडे. झाकून ठेवावं लागते याला, म्हणजे ऊन कमी आहे आता सध्या. 2 दिवसानंतर द्यायचेच कलिंगड मार्केटला. एकदा आपल्याला पण कापून बघायचे तर घरी पण कापून बघायचे, एकदा चाकून लाल निघायला कसं निघायलं तर मग नंतर व्यापारी लोकांना द्यायचेत कलिंगड. व्यापारी लोक येतात ना पाहायला, मग नंतर त्यांना द्यायचे पाहायला. वातावरण पण छान वाटायला इकडे कलिंगडच्या प्लॉटमध्ये. इकडं सुकलेत, थोडे थोडे सुकलेत इकडं, म्हणजे कडीला असल्यामुळे. कडीला आहेत ना, त्या इथं एका साईडला लावायची, काळी पन्नी काही साईडला लावायची, म्हणजे डुकरानं वाट केली एका साईडनं, मग तिथे लावायची. वारं होतं रात्री, खूपच वारं होतं, त्या वाऱ्यामुळे आपली ती साईडची पन्न्या लावलेल्या गळून पडल्या वाऱ्यामुळं. म्हणलं लावावं. इथं तर कसलं लंबूळ टरबूज आहे पहा, इथं कलिंगड आहे, कसलं लंबूळ आहे, खूपच लंबूळ कलिंगड आहे. पहा कसं पानाखाली लंबूळ आहे, किती लांबी पण खूपच लांब आहे आणि रुंदी पण किती मोठी आहे. मस्त झालंय, मोठं झालंय कलिंगड, खूप मोठाले पण झाले. तर पहा रात्री वारं होतं, पूर्ण साडी खाली पडली, रात्री वारं असल्यामुळे पूर्ण साडी पडली. यावरती डुकरं आज संध्याकाळी येतं तर म्हणून मी साडी आपल्याला व्यवस्थित करायची. काय करते, ही साडी एकदा लावते. इथं काटे आहेत, भरपूर काटे आहेत, इथं काटे आहेत ना पायात टोचायला, तर साडी भरपूर लावते, म्हणजे काय होईल संध्याकाळी डुक्कर यायचं नाही. हे असं लावते ना याच्यामध्ये, म्हणजे डुक्कर येणार नाही. खूप त्याला दिसते नाही, पिवळी साडी आहे, त्यामुळे पिवळ्या साडीमुळं डुकराला दिसते, मग ते पळून जात आहे डुक्कर. इथे एका साईडनं कलिंगडाच्या वेलावून पाय द्यायला जमत नाही, कलिंगडाचा वेल खूप नाजूक असते ना, त्यामुळे. एकदा पाहू पण आपण कसं वाटायला प्लॉट हे.
पहा इथली पण आपण लावली ती डुकरासाठी. इथली पण रात्री वारं सुटल्यामुळे त्यामुळे इथली पण पन्न्या निघून पडल्या. आता खूपच वारं होतं रात्री, वारं कावदन खूपच होतं. आभाळ पण खूप आलतं. इकडे पाणी पाणी मस्त पडलं इकडं. जिकडून रस्ता केला का तिथं लावायची कॅरी बॅग, म्हणजे डुक्कर येणार नाही त्या साईडनं. इकडे माल पण खूप छान पोचलाय, खूप छान पण दिसायलाय. आणि इकडे साईज पण खूप वाढली. हा 3 नंबरचा प्लॉट आहे, सगळ्यात शेवटचा प्लॉट आहे. आणि ह्याच प्लॉटमध्ये डुकरं येतात. पहा किती मोठा पण प्लॉट आहे आणि खूप छान पण प्लॉट दिसतोय. याचा कलर पण इतका छान आणि हिरवागार आहे या प्लॉटचा कलर. तुम्ही एकदा जर आलात ना खायला, कलिंगड खायला आलात ना, तर तुम्हाला हा प्लॉटमधून जावा पण वाटणार नाही. तुम्हाला इतकं छान वाटणार, इतकं सुंदर वाटणार. वातावरण म्हणजे खेड्यात वातावरण सिटीमध्ये असलं वातावरण नसते, कारण की खेड्यामध्ये खूप छान वातावरण असते. हवा मस्त खूपच छान गार. सिटीमध्ये असते हवा नसते, असलं वातावरण नसते, मोकळं वातावरण खेड्यामध्ये. आणि शेतामध्ये खूप छान वातावरण असते. ही पहा, ही लाईनला किती मस्त वेलं वाटायले. तर ही लाईनला कलिंगडच्या किती मस्त वेलं वाटायले, तर किती सुंदर दिसायले, किती दाट पण दिसायले. तर कुठंच रान दिसणं काळं रान. ते पहा ह्या लाईनला खूपच मस्त रान झाकलं इकडं. आणि वेलं पण खूपच छान पांगले. तर आणि इकडं कलिंगड पण खूप मोठाले झाले. तर हे पहा कलिंगड पण दाखवते तुम्हाला. हे पहा कलिंगडची साईज पहा किती मोठी झाली. ही इथं पण खूपच मोठी झाली. आणि इथं पण कसं पहा, इथं कसं दिसायलंय, किती सुंदर दिसायली. इथं पण खूप छान दिसायलं. आता एका जाग्यात 2 कलिंगड आहे, तुम्हाला ते पण दाखवते. पहा इथे कसे लपून बसले तर कलिंगड. ह्या प्लॉटमध्ये खूप छान कलिंगड लागले. तर आणि ह्या प्लॉटमध्ये लपून बसलेत कलिंगड, पाल्याखाली खूपच लपून बसते. तर हे पहा लपून बसलेत. 2 आहेत, 2. हे पहा इथे 2 किती मोठी पण साईज आहे. 2 लपून बसलेत इथं, खूप मोठी साईज आहे आणि लपून बसलेत. इकडं माल पण आपल्याला भरपूर दाट निघणार आहे. आणि इकडं पाहूया पुढं जाऊन, डुकरांनी खाल्लं का तर, रात्री डुकरं आलते का तर पाहूया पुढं जाऊन. मला लाल लाल दिसायले, पण तिथे खाल्लं का फोडलं कशानं तर पाहायचं आहे आपल्याला. नाही ते अगोदरच आहे खाल्लेला डुकरानं. नाही रात्री खाल्लं नाही, ते अगोदरच आहे खराब केलेलं डुकरानं. तिथे खराब झालेलं मी उचलून टाकलं नव्हतं. मला कंटाळा आलता म्हणून मी टाकलं नव्हतं उचलून. आता इथंच एका जागेवरच आहे ते कलिंगड, त्यामुळे मला वाटलं की डुकरानं रात्री खाल्लं का. पण नाही खाल्लं रात्री डुकरानं कलिंगड. म्हणजे रात्री डुकरं आलेच नव्हते वाटतं. यायलाच नाही पाहिजे, डुकरं आले ना खूप नुकसान करते. तर तिथे झाकून ठेवावं लागेल काहीतरी. मी रोज या प्लॉटमध्ये येते, मला ह्या प्लॉटमध्ये आल्याशिवाय करमतच नाही. मला रोज पण हा प्लॉट बघावा लागते, डुकरं येतात का नाही म्हणून. पाणी पडलं का, आपलं 2 दिवस झालं सारखं पाणी सुरू आहे. पहा ही पण साडी पडली रात्री वाऱ्यानं. पहा रात्री खूपच वारं होतं, ही पण साडी पडली. आता ही पण साडी आपल्याला व्यवस्थित करायची. ही पण साडी लावायची, चप्पल नाही घातली पायामध्ये. ही पण साडी लावून ठेवायची, अशी लावून ठेवायची. म्हणजे ह्या साईडनं डुकराचे वाट आहे, ह्या आयचणीतून डुकरं येतात ना आपल्या ह्या प्लॉटमध्ये येतात. त्यामुळे या साईडनं पूर्ण साड्या लावल्यात, थैल्या पण लावल्यात मी. आता जिथं वाट केली का डुकरानं, तिथं ही पण कॅरी बॅग लावायची, म्हणजे काय होईल डुकरं येणार नाही. तर पुढं वाट आहे, तुम्हाला दाखवते पण डुकरानं कुठं वाट केली ते लावायचं. म्हणजे काय होणार माहिती का, डुकरं येणार नाही. तर डुकरं पण येणार नाही, तर म्हणजे पळून जाते डुकरं ही कॅरी बॅग बघून. ही पहा ही पण पडली. पहा मी लावली होती, हे पण पडलं. रात्री खूपच वारं होतं, जास्त वारं होतं. त्यामुळं म्हणलं आता जावं एकदा आणि बघावं म्हणलं 3 नंबरचा प्लॉट. एकदा प्लॉट जर गेला, 1 नंबरचा माल जर गेला, तर कोणी पाहत पण नाही ह्या प्लॉटला. कारण की 1 नंबरचा माल राशीचा माल गेला ना, 2 नंबरचा माल छोटाला असतं. मग त्या मालाला कोणी पाहत पण नाही आणि मी लक्ष पण देत नाही. कारण की एकदा व्यापारी लोकाला द्यायला ना पूर्ण प्लॉट, मग ते त्यांचं कारण असते जपण्याचं. आपली काहीच गरज नाही आपली जपण्याची, कारण की आपण त्यांच्याकडून पैसे घेतात. मग त्यांचं ते माणूस लावते तर प्लॉट सांभाळायला, मग आपल्याला काहीच टेन्शन नाही. इथे लावायचं पहा, इथे हे पहा इथे डुकरानं वाट केली. ही इथे डुकरानं वाट केली. आता मला इथे लावायची. जी मी आणली का कॅरी बॅग, ती पन्न्या मंचिंगच्या उरलेल्या त्या इथे लावायच्यात आपल्याला. म्हणजे डुकरानं इथून वाट केली आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये यायला. आणि हा आपला प्लॉट साईडलाच आहे, त्यामुळे इथं मोठ्याले कलिंगड पण त्याला दिसतं, म्हणून इथं लावायचं आपल्याला.